श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचं काम आरोग्य सुधारण्यासाठी होण्याऐवजी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार प्रभाग क्रमांक 9 येथील फलमारी झोपडपट्टी भागात पाहायला मिळतोय. कचरा वाहून नेणारी गाडी सकाळच्या सत्रात येण्याऐवजी सायंकाळी या भागात आल्यानं नागरिकातून संताप व्यक्त करण्यात येतोय. कचरा घेऊन जाणारी गाडी 3-4 दिवसाला कधीही वेळ मिळेल त्यावेळी येते आणि आलेली गाडी 4 दिवसानंतर आल्यानंतर भरभरून आल्यानं गाडीतील कचरा नागरिकांच्या घरासमोरच पडल्यानं नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. कचरा गाडी भरभरून आल्यानं नागरिकांनी कचरा कुठं टाकायचा असा सवाल तेथील महिलांच्याकडून होतोय. गाडी या ठिकाणी आल्यानंतर घरातून कचरा आणून गाडीपर्यंत येण्यापूर्वीच गाडी पुढे जाते. या संदर्भात तक्रार केल्यास उद्धट वागणूक या चालक व कामगारांकडून होते. या संदर्भात पालिका प्रशासनातील संबंधितांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी होते. नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत पलमारी झोपडपट्टी दत्तनगर या ठिकाणी. या ठिकाणी बघितलं गेलं तर महापालिकेची जी कचऱ्याची गाडी असते ती सकाळी यायला पाहिजे, ती गाडी संध्याकाळी 7च्या दरम्यान आलेली आहे. महापालिकेला काय संध्याकाळी दिवस उजाडलाय का काय असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि गाडी फुल असल्या कारणानं त्या कचरा गाडीतील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः रोडवर या ठिकाणी नागरिकांच्या घरासमोर कचरा टाकून गेलेले आहेत. कचरा टाकायला आम्ही येतो, दादा थांबा थांबा म्हणलं तर तसंच निघून जाते. त्याच्या मागं पळू का आम्ही? माणसाचा किंमत नाही का? लेडीज पळायला लागतात का? 4 जण थांबून थांबून ठरत आले तर 4 दिवसाला गाड्या आल्या तर सगळं भरूनच इथं येते. कुठं तर गाड्या आल्या तर आम्ही गेलं तर परत पाठवतात आम्हाला. आणि टाकायला वरती आम्हाला येत नाही ते कचरा टाकायला. आम्हाला म्हणतात सुका कचरा टाका, इथं ओला कचरा टाका म्हणलं तर तेवढ्या वर आहे तर गाडी. आम्हाला का लेडीजला टाकायला येतात का? आम्हाला म्हणतात, मी म्हणतात त्यांना तुम्ही पगार घेत नाही का? आम्हाला टाका म्हणतात. तुम्ही कशाला आले तिथं कचरा गाडी घेऊन? हे बघा, सकाळी संध्याकाळी आणि लेडीज येताना त्यांनी थांबायला पाहिजे. सतत निघाला तर एकदम मारा खातात त्यांनी. गाडीचा आम्ही आतमध्ये राहतात, बाहेर असलेला लोक सांडून येतात लवकर. आम्ही हातातून बाहेर आला तर लेट लागतात का नाही टाइम? एवढा उशीर थांबणार का गाडी? लवकर यायचं नाही का? आणि आम्हाला म्हणतात ಕಚರಾ ಗಾಡಿ 4-5 ದಿವಸ ಒಂದ್ಸಲ ಬರ್ತದ. ನಾವ್ ಎಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು? ನಮ್ಮ ಮನೆಗೂ ಸಣ್ಣ घर तर लहान आहे, घरात ठेवायला जागा नाही, बाहेर ठेवायला जागा नाही. किती दिवसाला गाडी? 4-5 दिवसाला एकदा येते गाडी. आज गाडी कधी आली? आज आता 7 वाजता आलाय संध्याकाळी. संध्याकाळी. सकाळी येते, कुठं कुठं फिरून येते, ते भरून येते. आम्हाला घालायला जागाच राहत नाही. आज गाडी रिकामी होती. परत जाते, भरूनच येते. परत नाही म्हणतात. परत आणि घरात ठेवून घेतो. 4-5 दिवसांनी येतं परत. कुठे ठेवून घ्या? आता आला ते आता भरून आलाय सगळा कचरा गाडी. सगळं टाकलं तर सगळं खाली सांडून गेलं. किती उशीर थांबून घातलं ते पण ओढून आम्हाला इकडे आले तर इकडे गल्लीत का आला, इकडे कशाला थांबतो, तिकडे गल्लीवर या तसं करते. केल्यावर आम्ही घरात ठेवल्यावर परत गेले तर ना काय बोलते भरलं म्हणून आम्ही घेऊन चाललं. आम्ही मागं असताना पण तरी तसंच जाते गाडीवर. आम्ही कसं सांडणार ते कचरा? कोणाला सांगितलं यापूर्वी? कोणाला पण नाही सांगितलं. संडासा चांगला धुवत नाही, तिथं सगळा कुत्रा लागून ठेवतात. चालाली ना आम्हाला किती वास लागला घरात. ते संडासात गाणं तिथं कचरा. कचरा गाडी या पुढे आल्यानंतर तुम्ही काय करणार?